गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात कसं राहू शकतं आजचं मार्केट. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात US मार्केटमध्ये रात्री काय झालं ते. मित्रांनो, US मार्केट जे आहे तर ते रात्री लोअर बंद झालेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात आहे तो म्हणजेच ॲपलचा आणि मायक्रोसॉफ्टचा. ॲक्च्युली तिथे कन्सॉलिडेशन सुरू आहे विथ लोअर बायस, त्यामुळे थोडंसं मार्केट तिथं स्ट्रगल करतं आहे, पण विच इज गुड. काही असं फार निगेटिव्ह आहे अशातला काही प्रकार नाही. स्टॉक स्पेसिफिक जर असेल तर फक्त ॲपलच्या बाबतीत निगेटिव्ह न्यूज आहे. ती म्हणजे ॲपलची जी ॲपल कार येणार होती तर त्यांनी थोडंसं ते लांबणीवरती टाकलेलं आहे आणि ते फार निगेटिव्हली मार्केटने घेतलेलं आहे, कारण तो त्यांचा एक ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता. त्यानंतर चायनामध्ये जे त्यांचे सेल्स झाले तर ते डाऊन आलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोपियन युनियनमध्ये त्यांना $2 बिलियन फाईन लागलेला आहे. तर मग या सगळ्या गोष्टी पाहता ॲपलसाठी या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह होत्या आणि म्हणून ॲपल 3% डाऊन झाला होता, जी की फार मोठी गोष्ट आहे. आता जर आपण US मार्केट पाहिले आणि चायनीज मार्केट जर पाहिले तर ते ॲज युजल मिक्स आहेत. म्हणावं असं काही फार चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट नाही आहे. परंतु US मार्केट डाऊन असल्यामुळे थोडी चिंता तर राहतेच आणि त्यामुळेच गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 30-40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, विच इज आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो. त्यानंतर मार्केट चालू झाल्यानंतरच मग आपल्याला कळेल की ते कुठल्या बाजूला अप मूव्ह करते की डाऊन मूव्ह करते. आता जर ओपन इंटरेस्टचं बाजूने पाहायचं झालं तर 22,000ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग झालेलं आहे आणि कॉल रायटिंग जे आहे तर ते 22,650ला झालेलं आहे. म्हणजेच येणारी एक्सपायरी म्हणजे आज जी काय बँक निफ्टीची एक्सपायरी आहे ती आणि उद्याची, तर यामध्ये असं होऊ शकतं की मार्केट 22,200 ते 22,650 याच्या दरम्यान एक्सपायर होऊ शकतं आणि म्हणूनच एवढं पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतं आहे. म्हणजेच काय की मार्केट अजून काही दिवस तरी कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करेल, लगेचच अपमूव्ह करेल अशातला बिलकुल प्रकार नाही. परंतु आपण ज्या पद्धतीने स्टॉक्स बाकीचे जे काही काम करत आहेत किंवा वरती खाली होत आहेत आणि आपण जर इंडेक्स पाहिला तर तो डाऊन साईडला जात नाही आहे, तो कन्सॉलिडेट करतो आहे, पण हळूहळू वरच्याच बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर मार्केट निगेटिव्ह नाही आहे किंवा बेरिश नाही आहे, त्यामुळे शॉर्ट करण्याचा प्रयत्न करू नका. आणि कुठेही सिनेरिओ जर झाला, डीप आला इंट्राडेमध्ये, तर तिथे एक बाईंग अपॉर्च्युनिटी सापडते, हे लक्षात घ्या. जसं कालही आपल्याला पाहायला मिळालं की एक डीप आला तर तिथे एक बाईंग अपॉर्च्युनिटी मिळाली लोकांना आणि मार्केट पुन्हा वरच्या बाजूला गेलं. तर मग अशा पद्धतीनंच मार्केट थोडं चालू राहील. फक्त जो मेजर लेवल आहे 22,200 आणि त्यानंतर मग 20,000, तर ह्या ज्या लेवल्स आहेत तर ह्या ब्रेक होता कामा नयेत. आणि जर या ब्रेक झाल्या तरच मार्केट मेजरली बेरिश होईल, कारण इथे सगळ्यात जास्त पुट रायटिंग झालेलं आहे. तर मग आपल्याकडे जर स्टॉक स्पेसिफिक पाहायचं झालं तर HDFC बँक जो आहे तर तोच सगळ्यात मेजर कन्सर्न आहे. जर मार्केटला आणि बँक निफ्टीला जर वरती जायचं असेल तर HDFC बँकमध्ये स्पेशली बाईंग येणं गरजेचं आहे. जर HDFC बँकनं चांगला परफॉर्मन्स दिला तर बाकीचे जे काही स्टॉक्स आहेत तर ते ऑटोमॅटिक आपलं काम करत राहतात. त्यामुळे ऑटो स्टॉक्स, त्यानंतर मेटल स्टॉक्स याच्यावरती लक्ष ठेवायला हवं. आणि आज बँकिंग काय करते ते पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण आज बँक निफ्टीची एक्सपायरीसुद्धा आहे. त्यामुळे नक्की काही मुवमेंट येतं आहे का ते पाहायला हवं. त्यामुळे चार्ट व्यवस्थित पाहून तुम्ही ट्रेड करावा. आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.